एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा। तर व्यक्ती ही कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते। असे चांगल्या व्यक्तिमत्वाचे धन असलेले श्री संजय लक्ष्मण गावडे आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत। त्याचे आमच्या शाळेच्या वतीने प्रथमतः सहर्ष स्वागत करतो। तसेच ते मी कसा घडलो याविषयी प्रमुख वक्ते म्हणून देखील ते आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत। तर त्याचे पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करतो।
भासनस्त व्हायचं आहे. शब्दसुमनाने आपण स्वागत केलेलेच आहे, त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन देखील आपण स्वागत केलेलं आहे. पण आपण संगीताच्या साह्याने आणि स्वागत गीताच्या साह्याने मान्यवरांचे स्वागत केले तर तो कार्यक्रम असेल तो आणखी उठून दिसेल. यासाठी आमच्या शाळेचे विद्यार्थी घेऊन येत आहेत स्वागत गीत. स्वागत गीत मुलांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे आणि आपलं स्वागत. यासाठी संगीताचे साथ देणार आहे पेटी वादक किशोर ठाकूर आणि ढोलकी वादक स्वप्नील ठाकूर यांची साथीच्या सहाय्याने आपलं स्वागत गीत आमचा बालचमू या ठिकाणी स्वागत गीत सादर करत आहेत मान्यवरांच्या स्वागतासाठी. अगदी छान पद्धतीनं आपल्या सममधुर आवाजामध्ये आपलं स्वागत गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि यासाठी साथ मिळाले आहे ते पेटी वादक किशोर ठाकूर आणि ढोलकी वादक स्वप्नील ठाकूर. अगदी छान पद्धतीनं वादक आणि गायक यांचा मेळ घालून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे.
खूप खूप धन्यवाद. त्यांचं एकदा पुन्हा टाळ्या वाजवून पुन्हा एकदा अभिनंदन करूया. अगदी चांगल्या आवाजात आणि चांगल्या ठेक्यामध्ये झालेलं आहे. आता पुढील आपल्याला हे प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाचा विश्व शिक्षकाला मान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी करावे लागते प्रास्ताविक. त्याचे ज्ञान देण्यासाठी येत आहेत आपले प्रकाश ठाकूर. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले प्रास्ताविक थोडक्यामध्ये मांडायचं आहे. उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, ज्यांना आम्ही निमंत्रण दिलं आणि त्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे जाहीर आभार. त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित असलेले पत्रकार, आमच्या गावचे ग्रामस्थ मोहन ठाकूर, बाळप्रकाश पंकज ठाकूर, सौ गायत्री मॅडम आणि पूजा मॅडम, सर्वांचे या कार्यक्रमाला पुन्हा एकदा आजचा हा जो कार्यक्रम आहे ज्याने घडवून आणला ते आमच्या गावचे ज्येष्ठ समाजसेवक बाळप्रकाश पंकज ठाकूर. कसं आहे, आपण 84 योनी 84 लक्ष योनी झाल्यावर हा मानवाचा देह आपल्याला दिला जातो. तो मानवरूपी देह लहान असतेवेळी त्या देहाला पहिला गुरु असतो ती म्हणजे आई. त्यानंतर वडिलांचा सुद्धा त्यामध्ये समावेश असतो, पण पहिला गुरु कोण असेल तर त्याची आई. आणि ज्यावेळी मुलं मोठी होतात तरी शाळेमध्ये येतात आणि दुसरा गुरु कोण असेल तर शाळेचे शिक्षक असतील, गुरुजन, ते गुरु. मोठं झाल्यानंतर बघा, प्रत्येकाला आपलं भवितव्य स्वतः ठरवायचं. आपल्या शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं. बालपणी त्यांची आई जिजाबाई हिनं त्याला मुलाचं शिक्षण दिलं आणि अवघ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, किती 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा अटके पार नेला. आणि त्यावेळी मोंगलांचं राज्य होतं आणि त्यांनी त्यावेळी ते संपुष्ट आणलं नसतं तर तुम्ही आम्ही सुद्धा मुसलमानच राहिलो असतो. घेणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, लहानाचे मोठे झाले, बऱ्याच लोकांचा त्यांना विरोध होता. 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. 2 वर्ष 18 महिने 11 दिवस त्यांनी पराक्रम करून घटना लिहिली. म्हणून आम्हाला आजच्या पिढीला जो हक्काने अधिकार दिला गेलाय त्या महामानवाला त्याचं वंदन. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी पहिली महिलांसाठी शाळा सुरू केली आणि ती शाळा त्याने जर सुरू केली नसती तर आज तिचं श्रेय या महिलांना मिळालं नसतं. बघा, घेण्यासारखं आहे. आज महिला उच्च पदावर आहे. भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या, आता राष्ट्रपती सुद्धा महिलाच आहेत. ते श्रेय कोणाला दिलं पाहिजे तर सावित्रीबाई फुले.
म्हणजे त्यांचं प्रामुख्य घेऊन, त्यांचा आढावा घेऊन आपण तरुण वर्ग आता या ठिकाणी उपस्थित पाहुणे आले आहेत, ते मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. जास्त करून तरुण वर्गानं हा जो काही ज्ञानाचा दिवा ते आपल्याला सांगायचं, तरुण पिढीनं घ्यायचं आहे. आमचा आता 67 उलटून पार झालेला आहे. हा तरुण वर्गाने घेण्यासारखा व्यवसाय मार्गदर्शनाचं ज्ञान गावडे सर आता या ठिकाणी मला करतील. परंतु मोठं कसं व्हावं हे प्रत्येकाच्या नशिबावर पण असतं आणि कर्तृत्वावर असतं. पालक आपलं कर्तव्य करणार, पण मुलाला वाटलं पाहिजे की मी कोणतरी मोठा झाला पाहिजे, मी काहीतरी मोठं कार्य केलं पाहिजे, हे प्रत्येक मुलाच्या अंगामध्ये जुंपलं पाहिजे. आणि त्याचबरोबर शाळेत शिकताना शाळेमध्ये व्याकरण, ऱ्हस्व, दीर्घ जे काय असतं ते व्यवस्थित जो शिकला, व्यवस्थित त्याचं पठण केलं तरच तो माणूस व्याकरण शुद्ध बोलणार. भाषा ही नेहमी व्याकरण शुद्ध असायला पाहिजे. अशा प्रकारे लहानाचं मोठं होणं हे काम स्वतःवर आहे. एखाद्याचं नशीब, अशी मागे एक कविता होती, एखाद्याचं नशीब. लहानापासून मोठं होईपर्यंत स्वतःला घडवणं हे आई वडिलांच्या हाती नसतं. आई वडील फक्त काय करणार, जे तुम्हाला लागणार ते आई वडील खर्च करतील, पण स्वतः मोठं होणं हे प्रत्येक मुलाच्या अंगामध्ये जुंपलं पाहिजे. आणि त्या तरुणांनी अनेक व्यवसाय झालेले आहेत, ते व्यवसाय हाताळणं ह्या तरुणाचं काम आहे. आजच्या तरुण पिढीचं ते कर्तव्य आहे. आणि मी तर असं म्हणेन, समजा एखाद्याला परिस्थिती एखाद्याची नसली तर आमच्या गावामध्ये असे थोर धनवान लोक आहेत, त्यांना थोडीफार मदत केली. बाबा तुला एक असा उपक्रम आहे, तो तू राबवू शकतोस. पर्यायी याचा उपक्रम सुफल संपन्न झाला तर ज्याने त्याला पैसे दिलेले आहेत तो वापर करू शकतो. म्हणजे गावाचा विकास किंवा गावाचा सन्मान, गावाचे मान गुंतवणं हे सध्याची पिढी आहे सर्वांचंच आहे. अशा प्रकारे सर्वांनी जर एकेकाने, आता आमच्या गावाचं उदाहरण घ्यायला गेलं तर पांडुरंग ठाकूर चांगला कार्यक्रम करतायत. त्याचं दुकान आहे मथुऱ्यामध्ये वेल्डिंगचं, त्याच्याबरोबर शेती पण करतात, दुग्ध व्यवसाय करतात. स्वतः जवळ दूध नसलं आणि तुम्ही सांगितलात मला संध्याकाळी अर्धा लिटर दुधाची गरज आहे तर ते कुठून तरी आणून तुम्हाला देतात. म्हणजे ही जिद्द व्यवसाय करणाऱ्याच्या मनात बिंबली पाहिजे. हे भान सांगण्यासाठी, पुढे मार्गदर्शन करण्यासाठी आज ह्या ठिकाणी गावडे साहेब आलेले आहेत. प्रास्ताविक कशाला म्हणतात, एखादं पुस्तक लिहिलं, पुस्तक असं वाचतात, त्या पुस्तकाचं पहिलं जर पान तुम्ही उघडला तर त्याच्यावर प्रस्तावना म्हणून असतं. प्रस्तावना म्हणजे काय, तर या पुस्तकामध्ये कशा कशा प्रकारचे ज्ञान असेल, धडे असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याची थोडक्यात माहिती असते. आणि हेच प्रास्ताविक. त्याचप्रमाणे प्रास्ताविक जास्त वेळ न करता इतर कोण बोलत असतील, अजून काय मुलांना सांगत असतील तर 2 शब्द बोलू शकतात. पाहुण्यांना उशीर होणार आहे, दुपारची वेळ आहे आणि लोकांना पण कामं आहेत. आणि एवढं असूनही सुद्धा जेवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला, खरोखर तुमचे आभार मानणं गरजेचं आहे. अशीच उपस्थित ठेवायला पाहिजे. प्रत्येकाच्या घरोघरी निमंत्रण सरांनी दिलेलं होतं, पण वास्तविकता काय आहे हीच जर लोकांना कळली नाही तर लोक येणार तरी कसे. थोडक्यात घेणार का उदाहरण आहे, प्रत्येकाच्या घरोघर गुरुजींनी निमंत्रण पत्रिका दिली होती, मुलांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन निमंत्रण दिलेलं होतं. आता हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच लोक या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कामं प्रत्येकालाच आहेत, पण आपली मुलं प्रगतीपथावर जावी ही ज्या प्रत्येक पालकाला वाटते त्यावेळी हे असे जे कार्यक्रम आहेत ते चांगल्या प्रकारे पार पडतील.
पुढील कार्यक्रमात शुभेच्छा देऊ मी प्रास्ताविक इथे थांबवतो. पुढे इतर बोलणारे आहेत त्याने बोलावं आणि मार्गदर्शन करावं. धन्यवाद प्रकाशजी ठाकूर. आपलं मौलिक विचार या ठिकाणी ऐकवलं. अगदी इतिहासामध्ये घेऊन गेला. बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा आधुनिक ज्या महिला आहेत त्या महिला कशा पद्धतीने पुढे गेलेल्या आहेत याविषयी थोडक्यात प्रकाश टाकला. पालकांचा देखील थोडक्यात समाचार घेतला. खूप खूप धन्यवाद तुमचं. असंच मुलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभत सतत राहो ही सदिच्छा. आपल्या कृतीतून आणि आपल्या विचारातून ज्यांचं आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत संजयजी गावडे, या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी आपल्या समोर येत आहेत. आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी बाळ प्रकाश ठाकूर ही आपल्याला प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी या ठिकाणी येत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्याने प्रमुख पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची. माझा आवाज शेवटपर्यंत येतोय? म्हणजे याची गरज नाही. या सोहळ्याचे प्रमुख व्याख्याते सन्माननीय संजय लक्ष्मणराव गावडे साहेब, व्यासपीठावरील आमच्या दोन कार्यसम्राट कार्यकर्त्या गायत्री ठाकूर, पूजा पांडुरंग ठाकूर, आमचे ज्येष्ठ प्रकाश ठाकूर, मोहन ठाकूर आणि अलीकडे इकडे कोपऱ्यात बसलेले पुढारीचे पत्रकार गणेश चव्हाण साहेब, छोटे विद्यार्थी, उपस्थित ग्रामस्थ, काही मित्रमंडळी, नमस्कार आणि आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रकाशरावांनी अतिशय समयोचित असं प्रास्ताविक केलं आणि मला अगदी आवडलं असेल आणि भावलं असेल तर त्यांनी व्यक्त केलेली खंत. या शाळेमध्ये 7 विद्यार्थी आहेत म्हणजे 14 पालक असायलाच पाहिजेत. महिन्याभरापूर्वी मी स्वामीजींना सांगितलं किमान 21 लोक असतील. आज किती पालक इथे उपस्थित आहेत? काही नाही. पुढच्या वेळी आई वडिलांनी दोघांनी जर आपण अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवला तर यायलाच हवं. तुम्हाला तुमची मुलं खऱ्या अर्थाने त्यांचा विकास व्हावा असं वाटत असेल तर आई वडिलांचं कॉन्ट्रीब्युशन, सहकार्य फार फार मोलाचं आहे. ही शाळा जरी आता गेल्या वर्षीच आपण शाळेचा शतक महोत्सव सुरू केला. आपण वेळ दिली होती संध्याकाळी 4 वाजता, कार्यक्रम सुरू केला 7 वाजता. शोभादायक नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता विचार करायला रे इतक्या मोठ्या माणसांना आपण आणायचं आणि त्यांचा आपण वेळ घेतो. या स्वामीजींच्या कार्याचा जर आपण आवाका बघितला तर तुम्ही सगळे अवाक व्हाल की त्यांच्याबद्दल तुम्ही भाषण चक्क लिहिलेलं आहे काय ते आणि कशा प्रकारे संघर्ष केला आहे. आणि हा संघर्ष आपण केव्हा करू शकतो की ज्यावेळी तन मन धन अर्पून. त्यामुळे मित्रहो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो प्रत्येकाच्या पालकांना की तुम्ही दोघांनी यायचंय तरच आपण अशा प्रकारचे कार्यक्रम करू शकतो. अन्यथा काही उपयोग नाही. बघा, तुमच्या मुलांना परमेश्वराने आपल्या सगळ्यांना या 2 खांद्यामध्ये एक डोकं नावाचा अवयव दिलेला आहे. त्या डोक्यामध्ये 450 ग्रॅम वजनाचा मेंदू आहे. हा जर मेंदू सतर्क ठेवायचा असेल तर अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची आणि तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे आमच्याकडून फार मोठी. एनिवे, शाळेची परंपरा थोड आहे. गेल्या वर्षी आपण 100वा वर्धापन दिन खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. त्यानंतर नवीन शिक्षक आले डोंगळे सरांच्या रूपाने. डोंगळे सरांना फक्त या शाळेत 10 महिने झालेले आहेत. या 10 महिन्याच्या काळात त्यांनी तन मन धन अर्पून मुलांना भरभरून दिलेलं आहे. मला तर असं वाटते, मी आज खास देशमुख सरांना बोलवलं होतं. देशमुख सरांना एका व्यस्त
पुण्याप्रमाणे येता येऊ शकतो. मी त्याला सांगणार होतो की तुम्ही साक्षात साने गुरुजी आमच्या शाळेमध्ये पाठवले आणि ज्यावेळी मी त्यांच्याशी बोलत असतो तर मला कुठेतरी दिसते की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा गुण त्यांच्यामध्ये आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा गुण त्यांच्यामध्ये आहे, डॉक्टर जयंत नारळीकर मी त्यांच्यामध्ये बघतोय. आणि इतकं चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं असताना या शाळेला उज्ज्वल भविष्यकाळ आहे यात शंकाच नाही. एक महत्वाचा फक्त मी डोंगरे साहेब तुमच्यावर जबाबदारी टाकतो. आपली शाळा एक्झाम असते, या नवोदयसाठी आपल्या मुलांना तुम्ही तयार करायला पाहिजे. 3री 4थी हे जे वय आहे ना, या वयामध्ये मुलांची ग्रास्पिंग पॉवर जी आकलन शक्ती जी आहे ना ती प्रचंड असते आणि त्याची जर तुम्ही तयारी केली तर खरोखरच आम्ही धन्य झालो असं समजायचं की आमचा एक तरी विद्यार्थी नवोदयमध्ये जायला पाहिजे. आज कोल्हापूर, सातारा, सांगली प्रचंड मुलं जात आहेत, पण कोकणातला कोण जात नाही. तर कृपा करून आमची ही विनंती आहे ती तुम्ही मनावर घ्या. तुम्हाला काही अडचणी असतील तर आम्हाला सांगा, पण एक तरी विद्यार्थी आमचा जायला पाहिजे. आता 10 वर्ष तुम्हाला इथून कोण हरवत नाही, बरोबर ना? किंवा तुम्ही हलायचं नाही. की मला देशमुख साहेबांना सांगायचं होतं की यांना 10 वर्ष इथेच ठेवा आणि आमचा एक तरी विद्यार्थी UPSC मध्ये जायला पाहिजे, MPSC मध्ये यायला पाहिजे, ही आमची मनापासूनची इच्छा आहे. आता पुढचा विषय, मुळात कार्यक्रम 1.25 तास लेट सुरू झालाय, त्यामुळे फार वेळ घ्यावा असं मला वाटत नाही. मी काही प्रेरणादायी कविता वगैरे आणल्या होत्या आणि त्या सांगणार होतो, पण एनिवे ते सगळं आता आपण बाजूला ठेवूया. फक्त मी स्वामीजींचा परिचय आपणास करून देतो. कर्तृत्ववान माणसाचं वैभव दिसते, त्या वैभवाच्या मागे दडलेला अंधार कुणाला दिसत नाही. त्या अंधाराला छेद देऊन आज समृद्ध जीवन जगणाऱ्या एका कर्तृत्ववान उद्योजकाची ही कथा. या कर्तृत्ववान उद्योजकाचे नाव आहे सन्माननीय श्री संजय लक्ष्मण गावडे साहेब. स्वामीजी, फक्त तुमची परमिशन घेऊन काही वेळ मी एकेरी नावाचा उल्लेख करणार आहे, क्षमा असावी. ही कथा आहे वयाच्या अवघ्या 2ऱ्या वर्षी आई वडिलांचे छत्र हरवलेल्या एका अनाथ मुलाची. ही कथा आहे वयाच्या 12 वर्षापर्यंत गुरे राखणाऱ्या आणि शेतीची सर्व कामे करणाऱ्या एका अल्पवयीन शेतकऱ्याची. ही कथा आहे हॉटेलमध्ये ग्लास विसरणाऱ्या, भांडी घासणाऱ्या आणि पुढे वेटर, आचारी, उत्तम शेफ असे करता करता एका उत्तम हॉटेल व्यवस्थापन करणाऱ्या उद्योजकाची. फार महत्वाचं वाक्य आहे. ही कथा आहे अतिथी देवो भवचा संकल्प सिद्ध केलेल्या हॉटेल अतिथी बांबूंच्या मालकांची. ही कथा आहे एका यशस्वी पुरुषाला धर्मपत्नी या नात्याने साथ देणाऱ्या सौ सुहासिनी संजय गावडे यांची. ही कथा आहे स्वामी समर्थांच्या एका निस्सीम भक्ताची. ही कथा आहे सगळे सोयरे, नातेवाईक, मित्रमंडळी, गुरुजन यांच्या समोर आदराने नतमस्तक होणाऱ्या एका दिलदार मनाच्या आज्ञाधारक तरुणाची. ही कथा आहे शून्यातून स्वतःचे साम्राज्य उभं करणाऱ्या एका जिद्दी व्यावसायिकाची. ही कथा आहे शून्यातून, स्वामी सांगतायत आता मुलांना तुम्हाला, ही कथा आहे शून्यातून तुम्ही सुद्धा तुमचं विश्व उभं करू शकता असा तरुण पिढीला संदेश देणाऱ्या एका यशस्वी उद्योजकाची. वयाच्या 2ऱ्या वर्षी आई वडिलांचे छत्र हरवलेल्या संजयने वयाच्या 12 वर्षापर्यंत गुरे राखली, शेती केली, भरपूर कष्ट केले, मात्र पोटाला 2 वेळचे अन्न मिळत नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. संजयची जी गुरे होती त्यात गौरी नावाची एक गाय आणि राखी नावाचं एक वासरू होते. अतिशय गुणी गाय वासरू. मरणाची भूक लागल्यावर रानातच त्या गायीच्या बोंबाला हा चोखायचा आणि ती गाय पाना सोडायची. बघा बाजूला वासरू आहे तिचं, त्या वासरूचं पण ऑब्जेक्शन नव्हतं, आपली आई कोणाला तरी दूध पाजते आहे.
गोठ्यातल्या सर्व गुरांवर संजयचे प्रेम होते आणि त्या सर्व गुरांचे सुद्धा संजयवर प्रेम होते. रानात ही गुरे संजयच्या आसपासच चरत. हे जिकडे जातील तिकडे गुरे येतील. पुढे एके दिवशी दुपारी 1:30-2च्या सुमारास शेतीची कामे करून संजय घरी आला. प्रचंड भूक लागली होती. ज्या नातेवाईकांकडे संजय राहत होता त्यांच्याकडे त्यांनी पेज मागितली. दुपारी वेळ आहे बघा, 2 वाजता. खरं म्हणजे जेवण पाहिजे होतं, पण पेज मागितली. अगोदर शेतातली सगळी कामं कर, नंतरच पेज मिळेल असे उत्तर त्याला मिळाले आणि त्यांनी संजयवर हात उगारला. कासावीस झालेल्या संजयच्या मनात आत्महत्येचा विचार आला. बघ किती टोकाचा विचार आला. काजऱ्याची पानं खाल्ल्यावर माणूस मरतो हे संजय ऐकून होता. संजय तडक काजऱ्याच्या झाडाकडे गेला. सपासप काजऱ्याच्या फांद्या तोडल्या आणि पाने खाऊ लागला. काही वेळातच संजयच्या नाकातोंडातून फेस येऊ लागला. संजयच्या एका मित्रानं निश्चित पडलेला संजय पाहिला. त्या मित्राचं नाव आहे बबन तेली. बबन आणि इतर ग्रामस्थांनी त्वरित संजयला डॉक्टरकडे नेले व झालेला प्रकार सांगितला. 2 दिवसांनी संजय बरा झाला. नातेवाईकांकडे संजयचे हाल होत आहेत हे संजयचे मित्र श्री नाना आयकर यांच्या लक्षात आले. ते संजयला मालवणच्या दादा ओरोसकरांकडे घेऊन गेले. ओरोसकर बेकरी तुम्हाला माहित असेल, त्यांच्याकडे घेऊन गेले. दादांनी त्याला चैतन्य हॉटेलचे मालक श्री वाळके साहेब यांच्याकडे पाठवले. दादांचे ते जावई कोण वाळके, व विनंती केली की या मुलाला तुमच्याकडे काहीतरी काम द्या. चैतन्यमध्ये भांडी घासण्यापासून मिळेल ते काम प्रामाणिकपणे संजय करीत राहिला. इथे त्याला पोटभर अन्न मिळू लागले. पोटाची खळगी कधीच भरत नव्हती. प्रचंड भूक होती आणि त्यामुळे निदान इथे आपल्याला 2 वेळेचं व्यवस्थित जेवण मिळते आहे. सकाळी नाश्ता मिळतो आहे आणि शिवाय पगार मिळतो आहे महिन्याला, म्हणून संजय खुश झाला. इथे पगार सुद्धा. वेटर, आचारी, हॉटेल व्यवस्थापन इत्यादी सर्व कामे संजय चैतन्यमध्ये शिकला. 14 वर्ष त्याने चैतन्यमध्ये प्रामाणिकपणे काम केले आणि त्यानंतर वाळके कुटुंबियांचा, भांडून नाही लक्षात ठेवा, वाळके कुटुंबियांचा आशीर्वाद घेऊन संजय नशीब आजमावायला निघाला. आजही वाळके कुठे भेटले तर आदराने त्यांच्यासमोर संजय नतमस्तक होतात. आपले स्वतःचे छोटेसे हॉटेल असावे असा विचार संजयच्या मनात घर करू लागला. दरम्यान संजय आणि विलासिनी धुरी यांची भेट झाली. विवाहानंतर विलासिनी धुरी सौ सुहासिनी संजय गावडे झाल्या व त्यांनी लक्ष्मीच्या सोन पावलांनी संजयच्या भाड्याच्या घरात प्रवेश केला आणि हे घर खऱ्या अर्थाने समृद्धीकडे निघाले. सुरुवातीला सन 2001 मध्ये हॉटेल बांबू 8 वर्षाच्या करारावर चालविले. करार संपल्यावर ताबडतोब हॉटेल 2 दिवसात बंद करावं लागले. मात्र यापुढे स्वतःच्या मालकीच्या जागेतच हॉटेल चालवायचे असा सुहासिनी वहिनींनी निश्चय केला. बघा, हा फार महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे यांच्या जीवनातला. प्रचंड कष्ट केले आणि अशा रीतीने सन 2008 साली हॉटेल अतिथी बांबूचा जन्म झाला. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर मनाचा निर्धार पक्का हवा. आळस झटकल्याशिवाय जीवन मंदिरावर यशाचा कळस चढवता येत नाही. जितका संघर्ष मोठा तितकं यश मोठं. हा आदर्श संजय आणि सुहासिनी यांनी आपल्या समोर ठेवला. इथे जेवायला आलेली प्रत्येक व्यक्ती समाधानाचा ढेकर देऊनच तृप्त होऊन जाते आणि एकदा जेवून गेलेली व्यक्ती पुन्हा पुन्हा अतिथी बांबूला भेट देऊनच जाते. आज केवळ मालवणातच नव्हे तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटक, गोवा, मुंबई आदी ठिकाणून येणारे पर्यटक अतिथी बांबूचा मनसोक्त आस्वाद घेत
तृप्त होऊन जातात. इथल्या प्रत्येक डिशला स्वतंत्र अशी एक चव आहे. विशेष म्हणजे इथला वेटर किंवा अन्य कर्मचारी अतिशय आपुलकीने कस्टमरला सेवा देताना दिसतात. प्रशस्त आणि अतिशय नीटनेटका किचन हे सुहासिनी वहिनी आणि संजय यांचं एक खास वैशिष्ट्य आहे. गेल्या 15 वर्षांच्या काळात मी स्वतः, माझे कुटुंबीय, माझे मित्रमंडळी अनेक वेळा इथल्या स्वादिष्ट भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतलाय. सौ सुहासिनी वहिनी आणि संजय रावांनी आपल्या बहुमोल योगदानाने हॉटेल अतिथी बांबूला एका उंचीवर नेऊन ठेवलाय. अशा या कर्तृत्ववान दाम्पत्याला उत्तरोत्तर असेच यश मिळो, तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शून्यातून स्वतःचं साम्राज्य उभं करणाऱ्या या दाम्पत्याला समस्त डांगमोडे वासियांकडून कोटी कोटी प्रणाम. शेवटी इतकंच म्हणेन, अन्नदाता सुखी हो. धन्यवाद. इकडे हो काय? हॅलो. मी एक ऐकलं होतं की विजय खेळा यांचं एक वाक्य होतं की विजेत्या वेगळी गोष्ट करत नाही, तर ती प्रत्येक गोष्ट ही वेगळेपणाने केली जाते. हेच यांच्या व्यक्तिमत्वातून आज मला जाणवलं. त्यांचं आत्मचरित्र मी ऐकलं, अगदी त्यांचं देखील डोळे पाणावले होते. अगदी स्वतःचं आत्मचरित्र ऐकताना ते अगदी इतिहासात गेले असणार नक्कीच. अगदी बाळप्रकाश ठाकूरांनी देखील अगदी चांगले शब्दफेक करून आणि चांगल्या पद्धतीने शब्दांकन करून अगदी त्यांचं आत्मचरित्र चांगल्या पद्धतीने वाचलं. खूप खूप धन्यवाद. कारण तसे ते लेखक, कवी दोन्हीही आहेत आणि त्यांचे विचार हे मौलिक असतातच आणि आपल्याला एक प्रेरणादायी असतं त्यांचं विचार. अगदी खूप खूप बाळप्रकाश यांचं खूप खूप धन्यवाद. आणि त्यांच्या माध्यमातूनच आजचा हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे. म्हणजे एक व्यक्तिमत्व असं असतं की त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं असतं आणि हे आत्मचरित्र ऐकल्यानंतर आपल्याला नक्कीच त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या मोठ्याने. अगदी छान पद्धतीनं बाळप्रकाश ठाकूर यांनी नियोजन केलेलं आहे. अगदी 1 महिना झालं ते मला सतत कॉन्टॅक्टमध्ये असतात. प्रत्येक वेळी ते माझ्याकडून माहिती घेतात, कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. अगदी त्यांना भेटून आल्यापासून त्यांच्याशी ते संपर्कात आहेत आणि त्यांच्याकडून एवढं माहिती त्यांनी जमा केलेली आहे. खूप खूप अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी आत्मचरित्र एक थोडक्यात मांडलेलं आहे. ज्यांनी आपल्या कार्यातून आणि स्वतःचे वेगळेपण निर्माण केलेले आहे असे भव्य व्यक्तिमत्व म्हणजे श्री संजयजी गावडे यांनी आपले मौलिक विचार आणि मौलिक मार्गदर्शन आपल्या सर्व मंडळींना करायचं आहे, आपल्या ग्रामस्थांना करायचं आहे. मी असे त्यांना विनंती घ्या. नंतर व्यासपीठावर सगळे मान्यवरच आहेत, त्यांना मी नमस्कार करतो. आणि तुम्ही हे सगळे माऊली आहेत, तुम्ही सगळे माऊली आहेत, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करून मी माझ्या, कारण साहेबांनी परत मला माझ्या बालपणाची आठवण करून दिली. गाय काय असते त्या व्यक्तीला जास्तीत जवळ नाही. प्रत्येकाला मी शेतकऱ्याला एकच सांगायचं आहे, गाय ही आपल्या प्रत्येकाच्या घरी असावी. त्याचे अनेक फायदे आहेत. आता मी गायीवर सांगतो. गायीचं शेण, गायीचं गोमूत्र सकाळी जर तुम्ही घेतलं फक्त 1 चमचा, गायीचं शेण जर तुम्ही अंगणात सारवलं, आणि गायीचं शेण सगळ्या गोष्टीला पहिलं लागतं, बरोबर ना दादा? लागतं ना सगळ्यांना. आपल्या पहिले तुम्ही कुठलाही कार्यक्रम करा, गायीचं शेण हे लागतं. पण प्रत्येकाच्या घरात गाय पाहिजे. आणि गाय ही खरोखरच लक्ष्मीचं व्रत आहे.
त्याच्याकडे 33 कोटी देवता, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी काय सांगितलं हे नाही, कारण मी तितकं शिकलेलो नाही, मी 4थी शिकलेला माणूस, पण हे सगळं अनुभवलेलं आहे मी. आता साहेबांनी म्हणजे गायीचं वर्णन केलं, माझ्या डोळ्यात दुःख आली ना. भूक लागली की मी गायीला बोलवून घ्यायचो, गौरी भूक लागली आहे, मग ती करटी घ्यायची. असं पिळायला गेलं तर तोंडात येत नव्हतं, भूक थांबत नव्हती, करटीत पियायचो. करटी कसली, मी धोणे प्रकार, पाणी प्रकार ह्याच्यात नाही ते राहणार, त्यामुळे काय करटी मिळाली, करटी अशी मी साठवून ठेवायची, ते करटीत दूध प्यायचं. वासरू बाजूला बघत राहायचं, कारण काही भूक. पण मी देवाला सांगूनच करायचो, कारण ते बालक आहे, ते भुकीने व्याकुळलेलंच असतं, त्याचं ते काम आहे, ते मी करतो आहे, कारण माझ्या भुकेसाठी, कारण मला बाकी काहीच नाही, घरी मी जाऊ शकत, मागत नव्हतं. मी खूप काबड कष्ट, हे प्रत्येकाच्या नशिबात असतं, हे सगळे चालूच असतात. पण गाय का असावी, तर प्रत्येकाच्या घरात पहिला आपण देवतेला पान देतो, तर गायीचं पान काढतो ना, ते प्रत्येकानं त्या गायीला, आपल्या गोट्यात गाय असली तर गायीला जे काय तुम्ही मागाल, जे काय सांगाल, ते आज 33 कोटी देवता ऐकत असतात आणि ते तुम्हाला प्राधान्य देतात. पण आपल्या गोट्यात गाय असावी, आणि गायीसारखं सुख आणि समाधान तुम्ही तिच्या गोट्यात जाऊन झोपली, गायीच्या गोट्यात झोपायचो, गायीच्या गोट्यात झोपल्याचं काय समाधान आणि काय तो स्वाद, तिने मी भारावून जायचो, मला कशाची हे नसायचं. आणि गाय असल्यामुळे मला भूक ताण कधी असं जाणवलं नाही. आणि आयुष्यात प्रत्येकाला सांगतो की गायी गोट्यात तुम्ही प्रत्येकाने ठेवा, ही गाय तरी गोट्यात ठेवा. कारण माझी गाय जेव्हा विकली तेव्हा मी माझ्या घरातल्या मावशीकडे मी लहान, हिनी फक्त त्यांचं वर्णन माहीत नव्हतं की मी मावशीकडे माझ्या लहानाचा मोठा झाला. मी पहिला मावशीने माझ्या नंतर मला अनाथ आश्रमात टाकलं रत्नागिरी, कारण त्यांना 5 मुलगे होते. अनाथ आश्रमात टाकल्यानंतर अनाथ आश्रमाच्या साहेबांनी मला एक स्वतःचा मुलगा म्हणून मला जवळ, 65 विद्यार्थ्यात मला अनाथ आश्रमात पहिला नंबर मिळाला. कारण मला पहिल्यावर काय माहित नाही माझ्यात काय गुण होते, पण माझे गुण आता मला कळले की माझ्यात खरोखर त्यावेळी सुद्धा मी श्रीकृष्ण होतो. याचंही वर्णन सांगतो मी श्रीकृष्ण कसा होतो. तर अनाथ आश्रमाचं त्या साहेबांनी घेतलं, आणि देसाई डॉक्टर मालवणातले, कोणाला माहित नाही डॉक्टरकडे कोणतं देसाई डॉक्टर, कोणाला माहित आहे कोण देसाई डॉक्टर पहिला, तर त्या देसाई डॉक्टर तिथे अनाथ आश्रमाला जायचे आणि ते खाऊ घेऊन जायचे, आणि ते त्यांना मुलबाळ नसल्यामुळे ते असे मुलांना खाऊ द्यायचे, परत यायचे, भाषण असे काय काय करायचं, मुलांना जवळ घ्यायचं, प्रेम करायचे. असे होत असताना त्यांनी एकदा प्रश्न टाकला की मला सरांकडे प्रश्न होईल, मला एक चांगला मुलगा द्या. सरांनी माझ्याकडे बोट दाखवलं की ह्या 65 मुलात हा एक मुलगा मला चांगला वाटतो. बघा किती त्यावेळी सुद्धा माझ्याकडे काय होतं मला माहित नाही, कारण हे असं वय असतं, त्यामुळे या वयात काहीच काय कळत नव्हतं. तर त्यांनी माझ्यावर बोट टाकलं. पण मला बालपणाहून जे काय झालं ते आठवलं मला. माझी जेव्हा आई वारली तेव्हा आई वारली तेव्हा वाली खात होतो, त्या मामाकडे मी होतो सुसूरदळी वरडातच, कारण आईच्या डोळ्यात ऍसिड पडलं होतं, तिची वडिलांच्या डोळ्यात हे पडलं होतं ऍसिड, आणि आईला पॉयझन झालं. दोघे जागेवर होतं, आणि आई वारली त्यावेळी मी वाली खायच्या परड्यात खाली गेलो, भुकीच्या आगीला वाली खात होतो. हे थोडे तुम्हाला होतं, कारण माझं आयुष्याचं पुस्तक खूप मोठं आहे. हे का सांगतो आणि का द्यायचं, कारण काय हे बघा, माणूस देव कोणाला भेटला नाही, पण ही अशी देव माणसं असतात ना, तीच कुठेतरी आपल्याला आपल्या स्टेजवर, मला सुद्धा त्यांनी एवढ्या मोठ्या तुमच्या गावात, सुंदर गावात, आणि खरोखर तुमचं गाव सुंदर आहे, कारण मेन म्हणजे व्यसनमुक्त आहे, आणि तुम्ही सगळे एकत्र येता, एकत्र या. कारण का हे सगळं आपलं आहे, आणि एकामेकाचा कधी द्वेष करू नका, कारण ही परमेश्वरांनी घडवलेली नाती असतात, तेव्हाच आपण एकत्र येतो. मी होतो कुठे, काय झालो, कुठून कुठे आलो, आज तुमच्या शाळेला आलो, आज तुम्हाला मार्गदर्शन होतंय, याच्यात माझं खरोखर भाग्य थोर आहे, कारण या देव माणसांमुळे मला हे घडलं. कारण माझी स्टोरी एका मित्राने लिहिलेली आहे, मी नाही लिहिली, ही स्टोरी एका मित्राने लिहिलेली आहे. त्या स्टोरीमुळे ह्यांना मग नंतर माहिती कळलं, त्यांनी माझा शोध लावला की, कारण मी किचन मी पैसे घेत नाही, मी देण्याचं काम करू म्हणून मी घेत नाही, मला पैसे घ्यायला आवडत नाही, मला काम करायला आवडतं. आणि मी सगळ्यांना आज सुद्धा मार्गदर्शन, सगळ्या शाळेत, प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत, प्रत्येक मुलात मी सगळं काम करतोय. आणि मी सगळ्या शाळेना किंवा सगळ्या अनाथ आश्रमातल्या बऱ्याचशा आश्रमाला मी आजोरी जातो, तिथे काय जमेल ती सेवा करतोय. हे माझं काम आहे. माझे मित्र आहेत ते
त्यांना माहिती आहे. तर परत जागेर होतं तर गाय ही गोठ्यात असावी. गायीमुळे दूध, तूप, लोणी सगळं आपल्याला मिळतं. आणि हे जर आपल्या अंगात असेल आणि तिचं जर सगळे गुणवत्ता आपल्या अंगात असेल तर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. आपली मुलं तशी त्या कारण काय तर त्या गायीच्या तत्वामुळे ती मुलं घडत आहेत. ते सगळे 33 कोटी देवतांचे ह्याच्यावर आज जात आहे, दुधाच्या रूपात, तुपाच्या रूपात, सगळ्या रूपात. त्यामुळे आपण गाय प्रत्येक गोठ्यात असावी असं तर मला तर वाटतंय. ते एक झालं. आणि हे सगळं करत असताना त्या गायीला मी बोलवत असं दूध द्यायची, सगळं काय करायचं. जेव्हा ती मला घरातून बाहेर काढलं माझ्या मावशाने, काय प्रसंग असतात त्या प्रसंगाने काढलं हो आणि होते सगळं चांगलं. तर त्यावर तर खूप वाईट वाटलं, कारण माझ्याकडे काहीच ना पैसा, ना पायात चप्पल, ना माझ्याकडे पिशवी, ना काहीच नाही. मी बन तुटकी पिशवी घेऊन होतो, हातात एक बन होता, त्याचे नुसते कपडे कोंबलेले होते. नारायण ऐकर जशी माझी हिनी त्या दुपारच्या 12च्या ह्याला मी जात होतो आणि तिने तू कुठे जातो तर म्हटलं नाही माहिती काय झालं. तर असं असं झालं, बाबांनी घरातून बाहेर काढलं. बाहेर काढण्याचं कारण काय तर त्यांनी माझ्या बाबा म्हणजे मावशांवर माझ्या हात उद्गारले, हात उचल मुलावर. तेव्हा त्याला मी सांगितलं एक तू तरी तर मी तरी, मी थोडा हा मारला. कारण मी खूप हे होतो, कारण आकडीत कोयता वयाचे 12-13 वर्ष. कारण मी शेतात राबणारा, दऱ्याखोऱ्यात कुठे मला भीती नाही. मी मशानात झोपणारा माणूस. मी 12-13 वर्ष मशानात झोपायला ते आपलं हे करायचं पाहिजे मोठ्या पावसात. त्यामुळे मला भूत भीत मी अजूनही ती कधी भेटली नाही, काय नाही. कारण अंगात काय आहे काय माहित नाही माझ्या. आणि हे सगळं करत असताना नंतर बाहेर काढलं. मी असं आलो, तिने म्हणत आपण वरसकरांकडे जाऊया. वरसकर जसं वर्णन केलं वरसकरांकडे ते नितीन वागे त्यांचे जावं ते बसले, त्याने ते सांगितलं असं तर माझ्याकडे बसले कारागिरांना, ह्याला चालायला बोलायला येत नाही, हा काय माझ्याकडे काम करा. नितीन वागे साहेब बोलले की माझ्याकडे भांडी घासते, माझी ताटं उचलले. मला विचार, मला काय ताटं आणि भांड्यातला फरकच कळत नव्हता. हे नॉनव्हेजला कायच करणार, शिक्षण चौथी. तर मी एवढं मांडवलं हा. पण हे करत असताना सुद्धा मी हा म्हटल्यावर मी एका बारदानाला असं झोपलेलो असतो. तुमचं बारदान आहे समोर पाटकर, त्यांना पाटकरकडे आता माझी बायको तिथे ती कामाला होती. ते थोडक्यात तुम्हाला एक त्याच्याच तुम्ही शेवट तुम्हाला मी परत जागेवर आणतो. हे सगळं का सांगतो तर माणसाचं आयुष्य काय असतं आणि काय गुणवत्ता असते प्रत्येक म्हणून तुम्ही घडलेले जात. त्याबद्दल मगाशी साहेब बोलले सगळे, आपण त्याच्यावर लेक्चर झाली. तुमचं काम एवढं माझ्यापेक्षाही सुशोभित आहे. साहेब मगाशी बोलले ना ह्याच्याबद्दल, कारण शिवाजी घडले शिक्षणानं नाही घडले, जिजाऊ मातेमुळे घडले. कारण शिवबाला शिक्षण दिलं तर जिजाऊ मातेने, बरोबर ना सर? बघा काय चुकलं तर सांगा. कारण तुम्ही दानशूर असाल सगळे, हा गर्भात असल्यापासून ज्ञान, बाहेर आल्यानंतर जेव्हा तो शिकवतो कोण काय ते त्याचं तेव्हा तो घोड्यावरून खाली पडतो. शिवाजीराजे जेव्हा तेव्हा त्याला वाटतं की माझी आई उचलायला येईल, तेव्हा आई सांगते कोणी उचलू नये, त्याला उचलू दे. त्याला समजलं पाहिजे स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहील. तसं आपलं असतं प्रत्येकाचं की स्वतःच्या पाय, मुलाला नाही उचलायचं, मुलाला नाही, मुलाच्या पुस्तकाच्या मागे काय ते लिहिलेलं असतं, काय ते घडलेलं असतं आणि तुम्ही आई वडिलांना ते पारखायचं असतं. मुलं आपल्यापेक्षा हुशार असतं. आपण म्हणतो तू काय मला शिकवतं, पण तसं नसतं. मुलं आता खूप एकदम एज्युकेटेड झालेली आहे. 4थी जाती झाली, 3री-4थीच्या मुलांवर जास्तीत जास्त फोकस करा. कारण मी 3री-4थी शिकतानाच मी सगळे ज्ञानाचे बोध त्यापासून माझ्या डोक्यात सगळे रुजलेले आहेत. माझ्या मामाने का हाल केले कोणी सो तिने केलं तर त्यांचं कर्म की माझं कर्म होतं. तर हे सगळं असं आपण करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे गाईला जेव्हा मी हे घर सोडलं आणि मी जेव्हा आलो तेव्हा माझं लग्न झालं. लग्नाच्या याच्यात मी मावशाला भेटायला गेलो. त्या कुसरेवाडी आहे तिथून ते पाहुणे, त्या पाहुण्याला भेटायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. लग्न झालं नवीन आणि मी ते जात होतो दोघं पाय दळी, कारण पैसे नाही काय नाही, परिस्थिती गंभीर, एसटीचे पैसे नाही. त्या गायीने गोठे ते कुसरेवाडी त्या गायीने माझा आवाज ऐकला, गायीने हंबरायला सुरुवात केली. माझ्या कानात आवाज पडला, त्याचं नाव तर ऐकलं, गौरीचं वासूर ऐकला. मी बायको सांगते गो थांब जरा, माझ्या रेकल्याचा आवाज मला काहीतरी येतात. आणि मी मोठ्याने हाक मारले, गो रेकलं ये. रेकल्याने दाया तोडल्याने थैसून माझ्यापर्यंत धावत येईल आणि मला चाटूक सुरुवात केली.
बायको म्हणतो "ओ, थांबा, गाय कोणती ती कोणत्या जनावर धावत येतात, थांबा, रेकला जा मला." गाय मग चाटूक सुरुवात केल्या. मी तिका धरून रडलंय बसलंय. पण माझ्या बाबांका आणि मावशांच्या मुलांना सांगले, तुम्ही सगळा विका, आयुष्यात काय असतात का, माझी गाय कोणाक देऊ नको. पण माझी परिस्थिती, मी लोकांच्या दारात होते, म्हणजे गाय सांभाळायची ताकद नव्हती. आणि त्या गायी जात नव्हती माझ्या सोडून. तो धनी इलो, धन्यान मग घेऊन गेलो त्या जागेवर. मी रडलंय, कारण गायीची वेतन आणि तिची जे काय हे होते ना, म्हणजे माणसं तुमका मी काय सांगतोय की आपण गायी काही गोष्टी हे करतो, पण प्रेम ह्या किती असतं प्राण्यावर. माणसापेक्षा प्राण्यावर प्रेम करू केला ना तर खूप अत्यंत गरजेचं असतं. ती गाय गेली, नंतर मी माझ्या गायीत नमस्कार केलाय. म्हटला तुझं माझं जोपर्यंत ह्या होतो संघर्ष तेव्हापर्यंत केला. आता तू मी अलिप्त झालं. मी माझ्याकडून तुझं सहकार्य, तुझी माया. आज सुद्धा 11 वाजता एक गाय येते आणि माझ्याकडे चपाती खातली आणि जाते. त्याशिवाय मी गिरायकच सुरुवात होणार. मी कधी कोणा देसाई भाऊ त्यांना विचारत काय येतली गाय चपाती खाते. मी जरी बनवायला असलो तरी गाय चपाती पहिली बनवायची चपाती भाजून ठेवली. कारण काय तर ती माय माझी आई जशी असत तशी माय माझी. तिने मला इतक्या शिकवल्या घडवल्या. आणि त्यासाठी परमेश्वर प्रत्येकात परमेश्वर नांदत असतात, प्रत्येकाकडे असतं आणि त्याचमुळे आपण घडत असतो. फक्त आपलं लक्ष नसतं. आता या मुलांना आपण साहेबांनी मार्गदर्शन करूया, त्यांचे विचार घेऊया, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण चालूया. तर हा सगळा माझा गायीचा हे झाला. नंतर वासरू बघा त्या काय ताण भूक लागली असं. तर आपल्या आयुष्याची खूप घडामोडी असतं आणि हे प्रत्येक तुम्ही केलेलं आहे. त्याबद्दल माझं हेच नाही, त्यासाठी नाही तर मुलांका काय मार्गदर्शन करूया. आणि आयुष्यात जेव्हा मी हे सगळे गोष्टी करतोय ना तेव्हा मी पहिले आधी आपण देवते, कुलदेवते, ग्रामदेवता ह्यांका धरूनच आपण सगळे गोष्टी करू का. आणि आपल्या आई वडिलांना बाळांना आता तुम्हाला सांगतो की मुळात तुम्ही उठल्यावर काय काय करता. बाळांना तुम्ही सांगा काय करता तुम्ही. हा आता सांग, तुम्ही छोटी आहात, लहान आहात, तिसरीत कोणी, चौथीत कोण. चौथीत नाही कोण. हा चौथीत नाही कोण. पहिले दुसरी तिसरीला. पहिले दिवशी ठीक आहे, चौथी असल्या. पण बाळांनो पहिला आपण उठायचं, आपल्या देवतेला नमस्कार करायचा. मी नेहमी आंघोळ करत नाही, आपण आधी देवतेला नमस्कार करतो. कारण झोपल्यावेळी आपण बेशुद्ध असतो. आपलं काय माहित नसतं काय घडतं काय, तर त्या परमेश्वराला माहित. मग त्याला झोपताना नमस्कार करायचा. त्याला मी झोपतोय, सकाळी उठवण्याची ताकद तुझी. तशी उठल्यानंतर सांगायचं की आज आयुष्यात जे काय घडतंय, जे घडवायचे त्याचं ज्ञानाची प्राप्ती तुझी आणि त्यांच्याकडून घडत असते. तर बाळांनो पहिलं देवतेला नमस्कार करायचा, उठल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करायचा आणि आल्यानंतर आपल्या गुरुजनांना, कारण ज्ञानाची प्राप्ती ते देतात. बाळांनो माझं शिक्षण 4थी झालं, पण मी अजूनही सगळ्या मुलांनाही नमस्कार करतो. कारण आज अनाथ आश्रमाच्या रोजरीत आहे, तिथे 40 मुलं आहेत. तिथे मी साधा हे म्हणून आहे, पण ती मुलं जाता येतात मला हाक मारतायत. कोण मला बाबा म्हणतायत, कोण मला काका म्हणतात. तर ते सुद्धा मला नमस्कार करून जातात. तर मुलांना त्यानंतर मुलांना आई वडिलांना नमस्कार, आपल्या शिक्षकांना नमस्कार, कारण ज्ञानाची देवता ती असते, ज्ञान प्राप्त ते करतात. म्हणून बाळांनो नंतर आपल्या शिक्षकांना नमस्कार करायचा. त्यानंतर सरस्वती मातेला वंदन करायचं, कारण ती न्याय देवता आहे. ती सगळी अभ्यास देते, ज्ञानाचं तुम्हाला भर देणार, तर ती देवता. तर त्याला कायम सरस्वतीचं पूजन. पण पुढच्या वर्षी सरस्वती नवीन आणायची आहे. त्यासाठी आपण नवीन आणि कायम ती पूजेला लावायची. हा नाही असते पूजेलाच असते. कारण काय तर ती जर आपल्या शाळेत असेल तर तुमच्यात काय मुलांच्या त्या सगळ्यात ती घडवणार. ज्ञानाचं ज्ञानदीप आहे ती ज्ञानाचं. सॉरी आहे काय जर माझ्या ती सरस्वती असेल तर खरोखरच नाही ते माझ्यासारखा माणूस तुम्हाला लेक्चर किंवा हे भाषण त्यांची गरज नाही. त्याच्या पलीकडे तुम्ही असं सगळे, पण हे मुलांकडे झालं पाहिजे. आणि 100% मुलांचं जसं साहेब बोलले ना की खूप मुलं मोठी होणार आहे. कारण तुमच्यासारखे शिक्षक वर्ग जर त्यांना लाभले म्हटल्यानंतर आपण ते घडवायचं. जितकं प्रयत्न आहे त्यांना खेळवायचं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही चालायचं आहे.
कारण काय ते फिल्डर वय आहे. हो. त्यांना समजून सांगायचं आणि आईबापाने मुलाला शक्यतो मारायचं नाही. मारण्याने मुलाला काही ज्ञान येत नाही. तुम्हाला नाही तू काय मला सांगते त्याचं काय ती दडलेलं असतं तो शोधत असतो. तर त्याला विचार काय रे बाळा काय झालं काय पाहिजे तर तो सांगणार काय पाहिजे ते त्याला थांबतं. पडला ना उठ आणि चल. खेळताना पडला नाही काय त्याला बोलायचं. पडला ना पडू दे मोठा झाला तो. त्याला कळलं मला उठायचं आहे मला युद्ध खेळायचं आहे मला चालायचं आहे. कारण ही सगळी प्राप्ती मला माझ्या स्वामींचं आहे. ज्ञानाची मी शाळा शिकलो नाहीये पण आज रोजी सुद्धा मी सकाळी ही ज्ञानाची प्राप्ती मी प्रत्येकाला मी तेच सांगतो. सकाळी उठलाच का तुमची देवतेची तुमच्या आई वडिलांचं तुम्हाला सुद्धा कुठे असू द्या आई वडील वर जरी असले तरी त्यांना खाली बोलवायचं. कारण त्यांच्याशिवाय आपला जन्म नाही. ते असल्यामुळे आपण घडलो. ते असल्यामुळे सगळं आपल्याकडे मिळालेलं आहे. त्यामुळे हे असं सगळं माझ्या आयुष्यातली खूप मोठी स्टोरी आहे घटना. तुम्हाला काय काय मला विचारायचं आहे. आमची विद्यार्थी जे आहेत ना हा ते एक प्रश्न विचारतील आपल्याला. अच्छा तुम्ही बसून बोललात तर मला नाही आनंद होतो. काय नाही असं असलं तर काय नाही काय मला कंटिन्यू उभाच असतो त्यामुळे मला मला वगैरे स्वामीजींनी सुरुवातीलाच सांगितलं तुम्ही मला विचारा मग मी त्याची उत्तरं देणार. अगदी आधी आणि तुम्ही सुद्धा मोठे काही प्रश्न आहेत ना हा. हे बघा आपण एकत्र कोण मी मोठा नाही मी मोठा कोण आहे नाही मी तुमच्यापेक्षा शून्य माणूस आहे. मी प्रत्येक त्याचं मी शून्य असून फक्त विश्व निर्माण केलेल्या लोकांनीच पण हे मी केलं नाही. ते करता करता तो आहे तो घडवून घेतो. आज तुमच्या शाळेची गाठी भेटते कोणी असे देव माणसांची भेटते तुमच्या सगळ्या लोकांची माझा हे आज माझं थोर भाग्य आहे. कारण माणूस कोण सामान्य नसतो. जरी तो शेतकरी असला तरी तो सामान्य नाहीये. तो जर शेतकरी असेल तर मी जेवणार तो आज मी हॉटेल चालवणार तर मी चालणार तर मी बोलणार. मग शेतकरी सुद्धा एक मोठा माणूस आहे आणि तो खरा देवता आहे. हे मला कारण मी शेतकरी आहे. माझ्याकडे आज काही नाही म्हणायचं नाही. आज सगळं माझ्याकडे आहे आणि तुम्ही जे जे मागाल ते तुम्हाला मिळेल. इतकी माझी क्षमता. मी आज मग मागेला बघितलं सकाळी उठलात का आंघोळ केलात काय पर्यंत तुमच्या वृंदावनाला पाणी घाला आणि जे मागायचे ते वृंदावनाकडे मागा. कारण ते विष्णूची देवता आहे. ते विष्णूच्या देवतेकडनं मागून घ्यायचंय मला काय पाहिजे. श्रीमंती नको हाय ते माझं सोजवाने माझ्या मुलांना काय पडत ज्ञानाची बाब तुला द्यायची तुला करायची हे फक्त आपल्याला द्यायचंय. आणि मुलांना आणि मुलकाच्या कोणी जायचं नाही. मुलांना मी बक्षीस आणले छोटीशी मोठी नाही मला काय माहित नाही. आणि माझ्या मुलाचा काल वाढदिवस झाला त्याचा केक सगळ्यांनी घ्यायचंय खायचंय सगळ्यांनी. तो कुणी जाऊ नका आपले प्रश्न चालू राहतील. आणि मला काही वेळ तुमच्या वेळानुसार तुम्ही सांगा थांबायचं तिथे आपण थांबूया. काय नाही कळलं काय असं काही नाहीये मोठं काही नाही. ह्याच्यानंतर मी नक्की येईन आणि मी या शाळेची नक्की निगडीत राहणार आहे. कारण काय एका गावाची शाळा मला उज्ज्वल बघायची आहे. कारण काय ह्या मुलांना आता घडवायचं आपल्याला. मी प्रत्येक शाळेला निगडीत आहे. देसाई साहेबचं सांगतो सगळ्या शाळेत आहे मालवणातल्या सगळ्या शाळेत आहे सगळ्या आश्रमाला आहे. कारण मी का जातो संपत्ती राखून ठेवायची नाही. मी माझ्या मुलांना सांगलं हे माझं नाही आहे. हे जे का आहे ना संपत्ती माझी नाही ती माझ्या स्वामींची आहे. त्यांनी एकदा माझ्या हातून घालवलं का मी संपलो. तुला तुझं कर्तव्य करायचं आहे. आणि खरोखर सांगतो माझा मुलगा माझ्या आज 9वीला आहे 10वीला झाला. तो माझ्यापेक्षा 4 पावलं मी तुला ज्ञानाचे हे सगळं ज्ञानबोध दिलेलं आहे. आणि त्यांनी ठरवलंय मला सैनिक स्कूललाच जायचं आहे. आणि मी त्याच्या आधी येत नाही. तुला काय करायचं तर तू कर. तुला काय बनायचं तू बन. पण काल सो भेटल्यानंतर त्यांनी माझ्या पायाला हात लावून नमस्कार माझ्या बायकोच्या पायाला म्हणजे मम्मीच्या पायाला हात लावून नमस्कार केला. कालचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने साहेबांनी सुद्धा एवढी जुळवाजुळव केली काय माहित नाही. मलाही माहित नव्हतं काय साहेबांना माहित नाही ना. पण खरोखर कुठे ते तुमची सुद्धा या गोष्टीला हे आहे त्यामुळे सगळं शिकते. हा नमस्कार काका, तुमचे पूर्ण नाव आणि तुमचा थोडक्यात परिचय आम्हाला सांगा. माझं नाव संजय लक्ष्मण गावडे राहणार आता मालवण. पहिलं माझं जन्म मुंबईचा. नंतर आईवडिलांचे सगळे प्रॉब्लेम नंतर मी वराडात आलो. वराड माझ्या मामाच्या गावी. आणि मामाच्या गावात आईवडील वारल्यानंतर माझ्या वराडातच मावशी आहे. मावशीकडे माझं सगळं. आणि आता मी
आणि नंतर माझं खुद्द गाव साळे, माझं मूळ गाव साळे आणि आता मी माझं सगळं वास्तव्य मानतो. थँक्यू म्हणा. थँक्यू. पुढचा प्रश्न विचार, पुढचा काय विचार आहे? नाही आणि परत टप्प्याटप्प्याने आहे. ओके. प्रत्येक जण एक एक विचारणार. चालू आहे बटनवर. नमस्कार काका, तुम्ही या व्यवसाय करण्यास केव्हापासून सुरुवात केली? अशा व्यवसायात पण व्यवसाय म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षी व्यवसायच होता. दुसऱ्या वर्षीपासून माझा व्यवसाय सुरू झाला. कारण काय, आई वडील क्षेत्र हरपल्यानंतर आता शेतकरी सुद्धा व्यवसायच आहे ना. त्यामुळे मी गुरं राखणे हे सगळं, किंवा शाळेत सुद्धा मी 4थी शिकलो तर 3री पर्यंत शाळा शिकलो आणि मी इयत्ता रत्नागिरीत पहिली दुसरी केली. 3री 4थी मी वराडात केली. 3री 4थी कशी केली ती सांगतो. 3रीत माझं शाळा पूर्ण झाली आणि मी 3री 4थीचा मॉनिटर होतो आणि मला लहानपणापासून म्हणजे शिस्त पद्धत मला लहानपणापासून काय माहित नाही. लहानपणा मी त्या शाळेचा मॉनिटर असल्यामुळे की सगळ्या विद्यार्थ्या माझ्या शाळेत मला वाटतं 32 विद्यार्थी होते 3री 4थी. आणि त्या मुलाला काय झालं, उद्या आमचं हे आहे काय म्हणजे इन्स्पेक्शन करा काय असतं ते इन्स्पेक्शन ते आहे. तेव्हा बाहेरचे कोणी शिक्षक आहे तेव्हा सगळ्यांनी लवकर यायचं. शाळा सजवायची किती वाजता, सकाळी 7 वाजता. असं हे सगळं ठरलेलं होतं. ते सांगायला कारण काय, तुला सांगितलं पाहिजे. आणि हे असल्यामुळे एक आमच्याकडे एक सावंतांची मुलगी होती. इन्स्पेक्शन झालं, सगळं झालं, ती 8 वाजता आली. मी काठी काढली आणि गेटवर जाऊन त्या मुलीला 2 शिट्या मारल्या. शिस्त महत्वाची असते, कारण निवडल्याने मारणं नाही काय झालं तर टायमाला महत्वाचं आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवा, टायमाला महत्व आहे. मी सुद्धा साहेबाला तेच सांगितलं, कारण 10:30चा टायमिंग आहे. मला 10:30ला ते बोल, टायमाला जितकं तुम्ही महत्व द्या तितकं सगळं महत्वाचं असतं. कारण कार्यक्रमाची शोभा वाढवावी असते, तो टाइम वाढवतो. म्हणजे आपला वेळ व्यक्ती जात ना त्याचा ना आपला. तर काय विचारलं ते, काय विचारलं ना, हा व्यवसाय करण्यास कधीच होतो. नंतर ह्या सगळ्या सुरुवातीला वयाच्या 2ऱ्या वर्षापासून माझा व्यवसाय सुरू झाला. हा व्यवसायच आहे माझा, गुरं राखणे सगळं. ते सगळं 2ऱ्या वर्षापासून माझं 3री 4थी म्हणून चालू झालं. आणि ओके थँक्यू. छान. नाही तू वर कर, चालू हो ना, तू बोललास की चालू होणार, वर कर. आणि परत ऑफ करू नको हा, त्याच्याकडे दे, पुढच्याकडे. तसंच हा असं. नमस्कार काका, नमस्कार. जेवण बनवण्याची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? जेवण बनवण्याची आवड तुम्हाला कशी अरे वा, निर्माण झाली? चांगला प्रश्न. चांगला प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे मला. की चैतन्य जेव्हा कामाला लागलो 84, 85, 86 या 3 कालामध्ये तर चैतन्य चालतच होतं. फक्त मला फक्त काय टाटा उचलायची आणि नेऊन घासायला टाकायची, घासून ठेवायची, हे माझं काम होतं. त्यानंतर चैतन्य 4 अशी कामगार होती, 3 लेडीज 1 जेंट्स. ते आपली काम करायचे, मी ताटे उचलायचे. पण माझं प्रामाणिकपणा किती, मला म्हणजे हे सुद्धा तुम्ही मला प्रश्न किती महत्वाचा आहे. आणि माझी प्रामाणिकपणा किती त्यावेळी सुद्धा होती की मी नितीन वाके साहेबांशी जेव्हा मी या कामाला रुजू झालो तेव्हा त्यांचा उद्देश काय, हे पोकट घालायचं ते वेस्टेज घालायचं हे मला पटत नव्हतं. ती नंतर का टाकता हे टाकत होते आणि ते मी साहेबांना दाखवत होतो. तर ते आता ती 4 जण तिने असं झालं मग ते कारण सांगायचे ते पकडले. एकदा त्यांना ते रंग्यात पकडले आणि त्यावेळी त्या 4 मालकांना सांगितलं आम्ही इथे कामाला राहणार नाही. कामाला राहणार नाही म्हटलं तर आता काय हॉटेल चालवायचं तर काय करायचं. तर ती काम सोडून गेली. आता काम कोणी करायचं, मला त्यांची मिसेस सुरेखा वाळके ही त्याच्यात मास्टर, तर त्यांचं पार्लर होतं. मग त्याच्यात मी त्यांना विचारलं, आता म्हटलं जबाबदारी आली ना, मग जबाबदारी आपण ती पेलायची. मग मी तिथे त्या मालकीला विचारलं हे चिकन कसं बनवायचं, भाजी कशी बनवायची, त्याच्यात किती काय वापरायचं. त्यापासून माझी सुरुवात झाली आणि नंतर कुठे सगळं वळण मिळालं आणि त्यापासून मी हॉटेल व्यवसायात रुजू झालो. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला खूप मोठं हे आहे, पण मी थोडक्यात सांगतो.
आणि त्यानंतर हे माझं चैतन्याला जेवणाला सुरुवात झालं तसं 2-3 महिने ती आली आणि मालकांना सांगायला लागली की आम्ही परत कामाला येऊ का. तर मालकाने सांगितले संजू जर सांगत असेल तर बिनधास्त या. ती माझ्याकडे आली, आम्ही कामाला येऊचे का. म्हटलं मालकाने मी तुमका कामावर काढलंय नाही, तुम्ही तुमच्या मनानं गेला तर तुमच्या मनानं गेला. चौघा गेली चौघा तशी इली हो चौघा. म्हटलं कामात सुरुवात करा. तिथून मी सगळी जबाबदारी आणि जे काय करेल तो फक्त संजूच करेल, तुम्ही कोणी काय करायचं नाही. त्यातून जबाबदारी पडली आणि जबाबदारीप्रमाणे माझं चैतन्य हॉटेल चांगलं मी माझं म्हणून आजही मी माझं म्हणून बघतो. कारण प्रत्येकाला एक सांगतो कुठल्याही कोणाच्या कामाला जा ते माझं म्हणून करा. मी लोकांच्या इयत्ता 12वी 13-14 वर्षाचा असताना लाकडा फोडायला जायचो. 3 गाडी लाकडा फोडायचो. तसे कोणाला खरंच वाटत नाही 14 वर्षाचा मुलगा लाकडा फोडू शकतो काय, पण 3 गाडी लाकडा फोडायचं कारण ते माझं काम माझं आहे. हे आपलं म्हणून सगळ्यांनी करायचं आहे. मुलं सुद्धा कोणाचाही मुलगा असू नये त्याला प्राधान्य द्यायचं आहे, त्याला मोठं करायचं, त्याला काय लागेल ते आपल्याकडे शक्ती आहे ना, आपल्याकडे 4 पैसे ना तर त्याला ते द्यायचे आहे. आणि हे द्यायचं. तो गरीब आहे म्हणून त्याला नाही, त्याला त्याच मताने त्याच विचाराने त्याला मोठं करायचं आहे. पण त्याला कुठेही त्याची जाणीव झाली नाही पाहिजे. तो शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याच्याकडे ती हे नाही, तर त्याला सुद्धा त्याच पद्धतीने. आणि तिथून मी कामाला रुजू झालो. नमस्कार. नमस्कार. तुमच्या पूर्वजांमध्ये कोणी हा व्यवसाय करत होते का? बाळ मला पूर्वजच माहित नाही. स्वतःच्या आई वडीलच मी कधी माझ्या लक्षात नाही. त्या पूर्वजांनी काय केलं काय होतं काही नाही माहिती. आणि त्यामुळे मला पूर्वज कोण व्हायचं फक्त माझे वडील मॅकॅनिकल होते इतके माहित होते. कुठल्या ते कंपनीत काम करायचे आणि ते मॅकॅनिकल होते. मला आवड होती मॅकॅनिकलची. तो माझा मला करायचं होतं मॅकॅनिकल म्हणून मी गाडी रिपेअरिंग व्यवस्था. मी पहिला सायकल स्वतःच मी पहिली 600 रुपये सायकल आली पहिली माझ्या. मी स्वतःच मला तुमच्याकडे स्वतःच रिपेअरिंग करायचं कारण माझ्याकडे पैसे द्यायला पैसे नाही. मी पैसे वेस्ट घालू शकत नाही. माझे पूर्वज कोण होते काय माहित नाही पण मी आहे. स्वामी विवेकानंदांचा एक विचार आहे उत्तम. जो आज्ञांचे पालन करू शकतो तोच आज्ञा कशा द्याव्यात हे समजू शकतो. तेव्हा प्रथम आज्ञाधारक व्हा. यांच्याकडे सगळ्यात महत्वाचा गुण तो आहे. आजही त्यांना कोण भेटली ज्या मावशीने त्यांच्यावर अन्याय केला ती जरी भेटली तरी सहज ते त्याच्यासमोर नतमस्तक होतात. माळकेसाहेब भेटले नतमस्तक होतात. ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केलेला आहे ते भेटले तरी नतमस्तक होतात आणि यथाशक्ती त्यांना सातत्याने मदतही करत असतात. पण सगळ्यात त्यांचा महत्वाचा गुण काय आहे की जिथे कमी तिथे आम्ही पडेल ती जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडतात. वर्गात मॉनिटर होते. एक विद्यार्थ्यांनी मिश्रा आली 2 छड्या मारल्या. का मारल्या? आपल्याला शिस्त हवी. आपल्याला सरांनी 7 वाजता बोलवलं तू 7:30ला का आली? हे कोण करू शकतो? जो 7 वाजता 6:30 वाजता आलेला आहे तोच करू शकतो. आज त्या कार्यक्रमाला त्यांना आपण वेळ दिली होती. मी त्यांना इतकंही म्हणालो की 11:45ला या कारण आमचे लोक कदाचित 15 मिनिटं लेट येऊ शकतात. ही शिस्त आहे आणि शिस्तीनेच आपण महान होतो. तुमच्याकडे शिस्त आहे. मी बघितलं मी 11:45ला आलो तुम्ही अगोदरच आलेले होते बसलेले होते. फार महत्वाचं आहे. त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये स्वतःला हे धडे काढून दिलेले आहेत म्हणून ते आज महान आहेत. दिवसाचे 16-18 तास सातत्याने ते काम करत असतात. ते उत्तम नॉनव्हेज बनवतात पण स्वतः शाकाहारी आहेत. जेवण तेच बनवतात पण नुसतं वास घेऊन सांगतात या मसाला त्याच्यात जरा मसाला पाहिजे त्याच्यात जरा मीठ कमी आहे. हे कसं आहे त्यांनी सर्वस्व झोकून दिलेलं आहे. मगाशी तुम्हाला जे मी म्हणालो ना आपल्या 2 खांद्याच्या मध्ये जे डोकं आहे त्यातल्या मेंदूला ते कायम सतर्क ठेवतात. आणि केवळ हॉटेल नाही सांभाळत 40 मुलांचं अनाथाश्रम सांभाळतात. अशी कितीतरी शाळा आहेत की जिथे ते गाठीभेटी देतात सातत्याने. हे का देतात की त्यांना असं वाटते की हा समोरचा समाज आहे तो सुद्धा माझ्यासारखाच व्हायला पाहिजे म्हणजे सुदृढ व्हायला पाहिजे सक्षम व्हायला पाहिजे. धन्यवाद. समाज. नमस्कार. तुम्ही आणखी कोणता छंद जोपासला आहे का? हा सुंदर प्रश्न. मला सगळ्यात छंद आहे तो भजनाचा. मी वयाच्या 3रीत असल्यापासून भजन सम्राट. माझं पेंडूर मी
होय. तुझं वय किती आहे बाळा आता? किती आहे? कोण आहे इथं पालखी? हे 9 मी तुझ्यापेक्षा जरा मोठा होतो. 11-12 वर्षाचा असताना मलाही माहित नाही का असा इथे मी एक पहिलं भजन केलं रात्री 1:30 वाजता. तेव्हा त्या भजन रातभर चालायची. कोणतरी आहे तर सांगते रातभर चालायचे. आणि मला भजनाचं म्हणजे अतिशय मी काजीवर पासून शिक्षण नाही. मी दगडावर नाद लावायचे. फणी आहे ना आपली मोठी फणी मिळायची, त्याच्यावर पेपर ठेवायचे, सूर लावून ते संगीत जुळतंय काय बघायचं. दगडाच्या संगीताबरोबर आपलं शब्द जुळतायत काय बघायचं. हा माझा छंद होता भजनाचा. आणि त्या हुबळीच्या नाक्यावर कोणतरी सामानवर त्यांच्याकडे मी बामण कोणतरी आहे ते मला हल्लीच कळलं ते आमच्या दामल्यांचे कोणतरी पाहुणे. तर ते रात्री 1:30 वाजता मी भजनाला सुरुवात केली. देवाचं नामाचं पहिलं आहे का की कुठेही काही करायचं असं पहिले माझे देवतेला विनंती, कारण का तिच्याकडून ज्ञानाची प्राप्ती झाली. ते सगळं तोंडातून आली पाहिजे. असं तुम्ही सुद्धा त्या परमेश्वराला हात जोडायचं आणि त्याच्याकडून मागून घ्यायचं. परमेश्वरा आज मी ज्ञानाकडे जाते, मला ज्ञानाची प्राप्ती. तसं मी त्याला सुरुवात केली, भजनाला सुरुवात केली. आणि तो माणूस 1:30 वाजता उठून आला आणि माझ्या पाठीवर हात ठेवला आणि त्या मंडळीने सांगितलं हा कोणतरी मोठा माणूस होणार, गायक होणार कोणतरी मोठा. त्यावेळेस तिने म्हणजे मी मोठा आहे की नाही मला माहित नाही, पण त्याचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला कुठे उपयोगी पडतात. त्यावेळी तिने मला हात दिला. त्याचं मी भजन सम्राट होतो. नंतर हे मालवणात 2 भजन केली, मारुती मंदिर, दत्त मंदिर, नमस्कार केला. कारण आता माझा आवाज लागत नाही. माझं ऑपरेशन 16 सालात झालं. भजन सगळं बंद केलं. माझा सगळ्यात आवडता छंद अजूनही भजनाचा. मी भजन तीर्थ हे सतत तुम्ही मुलांनी सुद्धा छंद ठेवायला पाहिजे. संत कुठलाही छंद असो, वाचनाचा असो, क्रिकेटचा वेळ असो, काही खेळा, बुद्धिबळ खेळा, तुम्हाला छंद हवाच आहे. काय नाही दादा, तुम्ही प्रश्न विचारा. मग तुम्ही प्रश्न मोठ्याने पण विचारू शकता. आता सचिन तेंडुलकर किती भारत सरकारने भारत भूषण म्हणून गौरवलेला आहे. असे बरेचसे आपल्याकडे न शिकले सुद्धा हे मोठे इतिहास जे ज्यांनी घडवले ना ते कोणी शिकले नाही, पण ज्ञानाचे लोकांकडे जाऊन लोकांचं ज्ञान घेऊन ते आज मोठे झाले. लोकांच्या बत्तीखाली शिकले, रस्त्याच्या बत्तीखाली ते मोठे झाले. तसे आपल्या मुलांना आपण खूप काय काय देतो. जरी शेतकरी असला तर आपण तरी आपण मुलांना आपण खूप काय काय देतो. बोला पुढे. एक तुम्हाला फक्त मी एका मिनिटात सांगतो. एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, तुम्ही नाव ऐकलंय मुलांना? अरे आता तर परीक्षा झाली एक मोठी येणार होती ना. नाही येणार. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम शाळांमधून जायचे आणि ते काय सांगायचे, तुम्ही स्वप्न मोठी बघा. नो एम इज क्राईम. छोटं स्वप्न आहे ना, सॉरी ठीक आहे, मी आठवण सांगतो त्याच्यावर स्वामी बोलतो ना त्यावर. कलाम
त्याशिवाय काही कर्म असते कर्म आपण केलीच जायची असतात आणि केलावीच. प्रसंग हे सगळ्या प्रसंगाशिवाय माणूस मोठा होणार. माझ्या जे जे प्रसंग झाले ना त्या प्रसंगामुळे मी आज मोठं झालो आणि आजही प्रसंग माझ्या कायम असतं. मी जाते स्वामींकडे मांडी घालते, हो का ही व्यक्तिमत्व आहे ते मला काही विचारत तुझ्याकडे काय आहे बघा विचारा स्वामी. म्हणजे माझ्याकडे काय आहे मी माझ्या स्वामींकडे स्वामी म्हटलं हे गोष्ट काय आहे यस या नो सांगा सांगतात ते घेऊन सांगतात स्वामी असं सांगतात. कारण ते आपण मागून घेऊ परमेश्वराकडे आपण जितकं परमेश्वरात तुमची गरज आहे तशी परमेश्वरात तुमची गरज आहे तुमका सुद्धा परमेश्वराची गरज आहे. त्याशिवाय या सगळा घडत नसतं या मिळत नसतं. हा चला पुढचा प्रश्न. नमस्कार. तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट कोणता? टर्निंग पॉईंट बरोबर प्रश्न आहे. पण टर्निंग पॉईंट पुष्कळ सांगायला गेलं तर संपणारच नाही. सगळे टर्निंग पॉईंट आपण ड्रायव्हर असतो. आता ड्रायव्हर होते जर गाडी सरळ चालवली असती तर गाडी का काढणार. माझ्या आयुष्यात सगळे टर्निंग पॉईंट आले आतापर्यंत. आणि टर्निंग पॉईंट की नाही सांगायला गेलं पुष्कळ आहे. जेव्हा मी चैतन्य सोडलं ना ते सोडलं नाही जेव्हा कसं असतं बघ नंदनिवासी त्यांचे मित्र बबनचे पिणेकर त्यांचं हॉटेल आपल्या मालकाने घेतलं ते चालवत होतो मी. टर्निंग पॉईंट सांगतात ते चालवत असताना 2 वर्ष त्यांनी चालवलं. मी त्यांना काय सांगत होतो की आज 500-600 रुपये रूमचा दर चालत नाही आपल्याकडे 2 वर्षात तो माझ्या मालकाने घेतला. तिथे माझा टर्निंग पॉईंट झाला आणि मला माझ्या आयुष्याला कलट नाही मिळाला. ते नंदनिवास लॉजिंग होते माझ्या नितीन वाळके साहेबांनी घेतलं आणि तिथे मला ते 2 वर्ष चालवलं. 2 वर्षात त्यांना नाही झालं ते लॉस झाले कारण त्यांना मात्र हे पटत नव्हतं. आज आपण बबन पिणेकर होते त्यांचे मित्र त्यांनी मला प्रश्न केला अरे तू 2 वर्ष चालवलं ना मग आज तू का नाही चालवणार. म्हटलं साहेब माझ्याकडे पैसे नाही आज तुमचा देणं भाडा डिपॉझिट ते पैसे मला नाही मग आज तर मी बघतोय आणि आज आपण तुझं माझा व्यवसाय म्हटलं ठीक आहे. तर लॉजिंग व्यवसायातले 75% त्यांचे 25% माझे हॉटेल धंद्यात 75 माझे 25 ते असे मी करून तो व्यवसाय सांभाळत गेलो. आणि टर्निंग पॉईंट असे की आपल्या बाजारातले 15 ते 20 जण शाकाहारी लोक जेवण आणि माझ्याकडे बाजारपेठ सोडून कुमार माटला यायला लागले. कुमार माटीत होतं आणि तिथे माझं टर्निंग पॉईंट असं झालं की ती लोक मला माझ्या जेवणासाठी काय येतात तेव्हा माझ्याकडे जेवण 12 रुपये होतं शाकाहारी आणि जेवण पोटभर. आजही मी पोटभर घालतो. आजही माझ्याकडे 20 रुपयाचं जेवण आहे आणि कोण जेवला तर मी भांडत नाही कोणाला नाही म्हणत नाही ना ठीक आहे. तो कसा आहे त्याचा विचार मला कसं राहायचं ते आपण ठरवायचं आणि तो माझा टर्निंग पॉईंट झाला आणि तिथे मला कलटणी मिळाली आणि तो व्यवसाय जेव्हा माझ्या हातात दिला काही माणसाने मला असंच केलं की 1-2 वर्ष ते नंदनिवास चालवलं. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं ते बांधवणीकर म्हणून त्याला ते चालवायचं आणि मला तिथून तिथे बाहेर. तर माझ्या पोटात आम्ही दोघे नवरा बायको फिरत होतो त्याच्यात मलाही बांबू हॉटेल दिसलं तेव्हा माझ्या खिशात फक्त 35 रुपये 2001-2004 सुरू आणि समोर डांबल्याच्या मी फिरून आले. मी ठरवलं की बायकोला नाही आपण आता पावभाजी गाडा घालायचा धक्क्या फिरती पाव भाजी कारण माझी सगळे काला तो स्वतःचा व्यवसाय करायचा कारण नितीन दादांकडे हाता जायचं नाही कारण त्यांना आपण सांगितलं हात माझ्या डोक्यातून मी आणि मला मी 15 रुपयात बांबू जेवायला गेलो. दोघांनी डाळ भात 15 रुपयात जेवलो आणि त्या बांबूचं बिल फक्त थोडं भात डाळ भात खाली 2000 मधली गोष्ट. त्याच्या आधी 15 प्रफुल्ल देसाई सुद्धा आणि ते खाल्ल्याने त्यांना विचारलं तुमचं हॉटेल मला तुम्ही चालवायला देता असं कळलं देता काय तर हो द्यायचं आहे. मग कोणाला द्यायचं तर कोण आहे तर म्हटलं मी आहे. तर त्यांनी माझी सरळ लायकी काय जो म्हणून 15 रुपये 10 भात देतो तो हॉटेल घेण्याची स्वप्न बघतो एक कशी जिद्द आणि स्वप्न असतं त्याच्याबद्दल तुम्हाला ते नाही. तर तुझी लायकी तरी आहे का 15 रुपयात जेवला दोघांनी 10 भात आणि कसं काय शक्य आहे नाही तुला नाही द्यायचं आणि तसंच रडत आलो. त्या प्रफुल्ल देसाईंच्या सासूबाईंच्या घरात मी भाड्याने होतो 125 रूमचं भाडं होतं आणि आलो तिथे रडत बसलो कधी म्हातारी विचारले काय झालं सगळं ठिकाणी गेलो तिने माझी
ठीक आहे कुठे विचारलं मला ठीक आहे तुला काय समजलं कुठेतरी आज दणका लागला ना काय खूप मंडळाला हे वाटतं तर तितक्यात प्रफुल्ल आले प्रफुल्लला विचारलं अरे काय झालं असं असं कोणतरी बांधवडे करते काहीतरी तिची लायकी काढली आणि तिकीट टर्निंग पॉईंट चालू झालं तर ठीक आहे ते मी हॉटेल मीच दिलंय त्याला मी घेतो माझ्यावर आणि तो प्रफुल्ल देसाई आज झाले ते समोर मी हे सांगितलं त्या माणसाने त्याला सांगितलं मला हे हॉटेल चालवायचं आहे मला म्हणजे प्रफुल्ल तर कोणाला तर मला मग त्याचं भाडं होतं 2,500 आणि डिपॉझिट होतं 10,000 बायकोचं मंगळसूत्र सगळं विकून डिपॉझिट पूर्ण केलं हॉटेल चालवायचं कसं हॉटेल कसं चालवायचं म्हटलं माझी बायकोने लग्न अंगठी घातली होती ती विकून मी त्या दिवशी थोडं सामान फार महत्वाचा टर्निंग पॉईंट आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळालं? हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचं मार्गदर्शन लाभलं ते प्रफुल्ल देसाई पहिलं सुरुवात झाली आताही सांगितलं आणि त्या माणसाने स्वतःवर अवलंबून सगळं हे केलं आणि जेव्हा मी ह्या व्यवसायातून माझी स्वतःची प्रॉपर्टी करायची झाली तर त्यामध्ये कटवडे डॉन्टस व्हिक्टर डॉन्टस साहेब यांनी मला सहकार्य केलं आणि तिथून मला प्रफुल्ल देसाई खूप खारीचे मोलाचे मानकरी त्यांना तो मान कायम आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत असेल की प्रफुल्ल देसाई हे आपल्या गावचे ग्रामस्थ आहेत. खरं म्हणजे त्यांना आज रिक्वेस्ट केली होती पण 12वीच्या परीक्षा चालू आहेत आणि ते नेमके परीक्षक म्हणून काम करत आहेत त्यामुळे ॲडजस्टमेंट करता येत नाही म्हणून प्रफुल्ल देसाई आले नाही. पण साहेबांच्या जडणघडणीत त्यांचा वाटा आहे आणि तो मोलाचा आहे. प्रफुल्ल देसाईंची आजे सासू हे साहेबांनी मला सांगितलंय तिने सुद्धा खूप सांभाळ मला मुलगा म्हणून समजला आणि मला काय माहित मला लहानपणापासून ना कोण ना कोण सांभाळतच आले त्याशिवाय मी मोठा झालो नाही. ती सुद्धा आजी सासू काय नाही मी तिचं घर भाडं 125 रुपयाचं भाडं दिलं होतं आणि काय माझ्यात साहेब मग येतं ना सर इतकं तुझ्यात काय आहे म्हटलं काय माकात माहित नाही सगळी तुझ्यावर प्रेम करतो म्हटलं मी प्रेम देतोय प्रेम करतो प्रेम करणं प्रेमाची एकच व्याख्यान नसतं खूप अनेक व्याख्यान आहे आणि सगळी माझ्या माऊली आणि त्या माऊलीने मला त्या पद्धतीने मदत केली आणि ती माझी माऊली आज मी त्यांका सुद्धा त्यांच्या घरात दोन्ही मुला कायम सांगत त्यांचं लग्न करून ते आपल्या घरी गेल्या त्या प्रफुल्ल देसाईंच्या तर त्यांना सुद्धा खूप त्या प्रसंगातून बाहेर काढण्याचा एक तिसऱ्या मुली सांगतात की हा माझ्या दादाचा वाटा आहे कारण त्यांची परिस्थिती खूप कठीण होती आणि जेव्हा माझ्या स्टेजवर गेलो तेव्हा ती मुली मला सांग दादा असं अजूनही मला दादाच म्हणतात दादा असंच सांगितलं. आता काय सांगू दादानी त्यांचे माझं नातं कमी भाडवतरी मान पण आपण लावलेलं प्रेम आज सुद्धा आपण लावलेलं प्रेम हे आपण सगळं पार करायचं आहे. नमस्कार. कुटुंबातली फक्त माझ्या बायकोची बाकी माझ्या कुटुंबातली माणसंच नाही. माझ्या मिसेस ही खूप म्हणजे जर एका यशस्वी पुरुषाच्या मागे जर हाती आली असेल तर खरं ते तिलाही कळलं असतं की माझा नवरा कुठल्या कारण मी प्रत्येक शाळेत लेक्चर देत असतो की प्रत्येक माऊलीने एक लक्षात ठेवा की सगळ्या नवऱ्यांच्या मागे मोठे होते कारण ती फक्त बायकोच असू शकते. कारण काय तुम्ही आहात म्हणून हे नवरे घडत असतात म्हणून मी घडले कारण ते प्रत्येक वेळी टायमार महत्व देतात. ते आजही सांगतात टायमार जेवायचं टायमार का टायमार झालं पाहिजे केलाच काय इतकं वेळ कशा हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. पण नवऱ्याने विचारतं नाही बायको काय विचारतं कारण ती तितकीच अर्धांगिनी आपल्या आणि ती तशी असल्यामुळे आज मी इतक्या व्यवसायाच्या उद्योगावर आज इलय तो तिच्यामुळे खरं म्हणजे या कार्यक्रमात त्यांनाही आग्रहाने निमंत्रण दिलं होतं परंतु त्या आंबोलीला गेल्या आणि
थोडस त्यांना त्यांना तब्येत बिघडली, स्पाईनचा ह्याचा जरा प्रॉब्लेम होता. त्यामुळे ते आज येऊ शकले नाही. कारण साहेबांच्या विषयी नाही नक्कीच मी तुमच्या शाळेला परत आहे, एक दोनदा आपण भेट यायलाच पाहिजे. आम्हाला ही मुलं घडवायची आहे, घडवायची. फक्त 7 आहे, पण त्यांना जीवन भवितव्य आपण निर्माण करून द्यायचं. पुढे कोण आहे, किती प्रश्न आहेत? हा अजून प्रश्न आहे? पण नफा तोटा मी कधीच आयुष्यात नाही बघितले. माझ्याकडे किती आले किती गेले काय नाही. मला 18-19 सालात मालवणातला पहिला जर जीएसटीने धाड मारलं असेल तर तो मी. त्यामुळे नफा तोटे त्यांनीचा प्रश्न तुझ्यासारखेच विचारले मला, तू रोज किती कमवतो किती घेतो. माझा टर्निंग पॉईंट तिथे ठरला की माझे स्वतःचे 40 पॉलिसी आहे. तिथे मला कळले तर काय मी दिले तर एखाद्याचं कुठेतरी माझा त्याच्या संसाराला माझा 10 रुपयाचा एक हातभार लागला. कारण त्याला तिथे 40 पॉलिसी मला तेव्हा कळले की माझी 40 पॉलिसी. 18-19 साली इन्कम टॅक्सवाल्याने मालवण्यातला मोठा उद्योजक म्हणून माझ्यावर दाखला. आता मला खूप त्याचा अभिमान वाटतो, पण त्यावेळी मी खूप टेन्शन होतं. कारण 1,15,00,000 मला त्यांनी टॅक्स बसवला. 1,15,00,000 भरायची आहे. म्हटलं मी कुठून बोलतो. त्यांनी माझं सगळं जप्त केलं होतं, घरातले दागिन्यांपासून सगळ्यावर जप्ती आणली. आणि त्यांनी मला तेव्हा प्रश्न केले, तू किती कमवतो, तांदूळ किती घालतो, डाळ किती आणतो, नाही माहिती मला. किती ताट नाही माहिती मला. मग हे चालतं कसं नाही माहिती मला. कारण माझे पैसे कुठे येतात कुठे जातात मला माहिती नाही. आणि हे जे कुटुंब आहे ना हे माझ्या कुटुंबाची नावं सांगितलं मला तुम्ही घाबरताय, त्यामुळे तुम्हाला विचार नको. आणि हे सगळं झालं तेव्हा डेप्युटी कमिशनर रात्री 10:15 त्यांना फोन काय झालं. तो माणूस काय बोलतच नाही, तो एकच घेऊन बसला. तर त्याला कोल्हापूरला बोलवा, त्याला आपण बोलून प्रश्न करूया. डेप्युटी कमिशनरने मला बोललं नाही. डेप्युटी कमिशनरकडे एकमेव कोण डेप्युटी कमिशनरकडे जाणार कोण नाही, एकमेव साधा गरीब माणूस. याचं तुम्हाला का सांगतो तर त्या डेप्युटी कमिशनर जाणारे फक्त कोणते राजकारणी माणूस किंवा हे वकील बिकील असे असलेले माणूस. तर मी कोणाला घेऊन गेलो नाही. ड्रायव्हर आणि ड्रायव्हरने मी गेलो डेप्युटी कमिशनरला भेटायला. तेव्हा पहिले माझ्याकडे बंदूक लावली आणि हातवर करायला लागला. हातवर करायला तपास. कारण तो सांगतो काय असतं. दुसऱ्याकडे गेलं तिने बंदवलं, तिने तपासलं. तिसऱ्यांदा गेलं काय होतं ते काढून घेतलं. कारण काय तर इतके पैसे भरायचो माणूस काही करू शकतो. समोरच्या माणसाला स्वतःवर ते वार करू शकतो. त्या माणसाला सायबर वार म्हणते चेक करा. मला चेकिंग का केलं. आणि मी जेव्हा समोर गेलो साहेबांना नमस्कार केला. डेप्युटी कमिशनर मला विचारलं तू एकटा आलास, कोण तुझे कोण नाही. साहेब मी एकटा आलो. तू एकटा येण्याची हिंमत कशी केली. साहेब जन्मल्यापासून आई वडील सोडून गेले, पण जाताना माझं काळीजच घेऊन गेलं. त्याला घेण्याचं भीती तर तू काय नाही ते मारला. ओके संपलं विषय. तुम्हाला काय करायचं का काय प्रश्न विचारायचे विचारा. मी बिंदास. आणि डेप्युटी कमिशनरने जेव्हा मला